नाशिकमधील कथित आध्यात्मिक गुरु अशोक खरात याचे धक्कादायक कारनामे आता समोर आले। त्याच्या विरोधात दाखल गुन्ह्यांची संख्या सुद्धा आता जवळपास 6 वर पोहोचली आहे। खरातनं श्रद्धेच्या नावाखाली महिलांचे आणि अगदी विद्यार्थिनींचे सुद्धा लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत। तो आपल्या मठामध्ये महिलांना बोलावून होम हवन करायचा आणि तिथे रिमोटवर चालणारा कृत्रिम नाग आणून त्यांना घाबरवायचा। हा नागदेवतेचा आशीर्वाद आहे असं भासवून तो महिलांवर बळजबरी सुद्धा करायचा। केवळ शारीरिक शोषणच नाही तर त्याने आर्थिक फसवणुकीचा सुद्धा मोठा सापळा रचला होता। तुर्कीमधील गुहांमधून काढलेले दुर्मिळ कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक एल्विश मध असल्याचं सांगून त्यानं अनेक उद्योजक आणि राजकीय नेत्यांना तब्बल 9 लाख रुपये प्रति किलो दरानं या मधाची विक्री केलेली होती। आपली दहशत टिकवण्यासाठी तो मिरगाव येथील फार्म हाऊसवर वास्तवाला असायचा। कमरेला अगदी उघडपणे बंदूक लावून तो रोज सकाळचा सायकलिंग करायचा। साधे चिंचोके आणि मणी हे मंत्र सिद्ध करून तो सगळ्या महिलांना असं सांगायचा की हे मंत्रमुग्ध मणी आहेत, यामुळे तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील। त्यामुळे महिलांकडून तो हजारो रुपये उकळवायचा। या सराईत गुन्हेगारानं आपल्या आलिशान लाईफस्टाईलच्या जोरावर तसेच असं लोकांना महिलांचं शोषण करून आणि महिलांना फसवून तसेच परिसरामध्ये मोठी दहशत निर्माण करून त्यानं जवळपास कित्येक कोटींची संपत्ती सुद्धा खरेदी केलेली होती। खरातचे हे सगळे नवे कारनामे पाहून खरातला कठोर शिक्षा झाली पाहिजे असं राज्यातील जनतेचं मत आहे। अशोक खरातच्या या विकृत आणि पाशवी कृत्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। श्रद्धेचा बाजार मांडून निष्पाप महिलांचा आणि विद्यार्थिनींचा विश्वासघात करणाऱ्या या नराधमाला केवळ अटक करून चालणार नाहीये तर त्याच्यावर जलद न्यायालयाअंतर्गत किंवा जलद गती न्यायालयामध्ये खटला चालवून कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला मदत करणाऱ्या नेत्यांची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे अशी राज्यभरातून आता मागणी केली जाते।